नाशिकमध्ये भाजपा युवा मोर्चाने आंदोलन केलंय। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन आहे। सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नल जवळ अगदी थोड्याच वेळात ते आता हे आंदोलन होत आहे। ही दृश्य आपण बघतोय। की या ठिकाणी काँग्रेसचे जे भवन आहे त्या भवनासमोर खरं तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। महात्मा गांधी रोड ते रेड क्रॉस सिग्नल अशा स्वरूपाचं हे आंदोलन भाजप कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। खरं तर सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल यांचं जे नॅशनल हेरॉड प्रकरण आहे त्या संबंधी ईडीकडनं या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई केली जाते। चार्जशीट देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये भाजपच्या या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी खरं तर या ठिकाणी मोठं आंदोलन या नाशिकमध्ये केलेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही अंतरावरच या ठिकाणी असलेलं जे काँग्रेस भवन आहे त्या भवनासमोर या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी खरं तर आंदोलन केलेलं आहे। पोलिसांनी या आंदोलकांना अटकावण्याचा देखील प्रयत्न केला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ खरं तर महात्मा गांधी रोडवर पाहायला मिळाला। आंदोलकांनी थेट रस्त्यावरच ठिय्या या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न देखील केलेला होता। मात्र आता पोलिसांनी मध्यस्थी करून या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर त्यांना आता पुन्हा एकदा रेड क्रॉस सिग्नल या परिसरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय। काँग्रेस भवनासमोरच या ठिकाणी ज्या वेळेला भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, थेट रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळेला मोठा गोंधळ या आंदोलनाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। तर आपण ही नाशिकमधली दृश्य बघतोय। भाजपा युवा मोर्चाचं हे आंदोलन आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणा हे सगळे भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते देत आहेत। सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत हे आंदोलन नाशिकमध्ये करण्यात आले।